लाडकी बहीण योजनाच्या वेबसाईटमध्ये हे दोन मोठे बदल जे तुम्हाला माहीत असलाच पाहिजे। ई केवायसी करताना जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही आता त्यांना दुरुस्त करू शकता आणि हे दुरुस्त फक्त तुम्ही एकदाच करू शकता, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। आणि दुसरं म्हणजे वडील किंवा पती नसेल तर तुम्ही ई केवायसी करू शकता। सगळं सांगतो त्या अगोदर असंच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो करा व हा व्हिडिओ 3 मित्रांना शेअर करा। सगळ्यात आधी लाडकी बहीण योजनाची ऑफिशियल वेबसाईट ओपन करा। इथे लाभार्थी आधार कार्ड नंबर टाका, त्याच्या खाली कॅप्चा टाका आणि त्याच्या खाली ऑप्शन असेल मी सहमत आहे यावर क्लिक करा आणि OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करा। त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डवर OTP येईल। OTP आल्यानंतर इथं OTP टाका आणि सबमिट OTP यावर क्लिक करा। इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल, विवाहित आणि अविवाहित। जर तुम्ही विवाहित असेल तर यावर क्लिक करा। हे 3 प्रश्न खूप महत्त्वाचे आहे, याच्यात जर काही चूक केली तर तुमचे पैसे बंद होईल। आता आपण हे प्रश्न समजून घेऊया। पती हयात आहे, पती निधन झाले, घटस्फोटी आहे। जर तुमचे पती हयात असेल तर त्यावर क्लिक करा आणि इथं पतीचा आधार नंबर टाका, खाली कॅप्चा टाका आणि मग सहमत आहे यावर क्लिक करा आणि OTP पाठवा। त्याच्यानंतर पतींचा आधार कार्ड नंबरवर OTP जाईल, ती OTP इथं सबमिट करा। त्याच्यानंतर तुमची केवायसी पूर्णपणे सक्सेसफुल होईल। जर तुमच्या पतीचा निधन झालं असेल किंवा घटस्फोटीत असेल तर त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायची गरज पडणार नाही। डायरेक्ट तुमचा आधार कार्ड नंबर टाका, त्यांचं नाव टाका आणि सबमिट करा। जर तुम्हाला ई केवायसी करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटची लिंक हवी असेल तर कमेंट करा, लिंक मी स्वतःहून तुम्हाला पाठवून देईल, पण तुम्ही फॉलो केलं असेल तरच लिंक येईल।